आलो आहे मी जव्हार येथे प्रकाश पिठोले वारली आर्टिस्ट। हे अतिशय त्यांच्या कल्पकतेने पारंपरिक पद्धतीने वारलीच्या पेंटिंग्स बनवतात। प्रकाशची एक खासियत आहे, प्रकाशच्या पेंटिंग बाहेर देशामध्ये जातात, भारतातही जातात। तर असं आम्ही आज जव्हार येथे प्रकाशच्या घरी आलेलो आहे। रेल्वे विभागाने आमच्यावर एक जिम्मेदारी दिलेली आहे की वन स्टॉल वन प्रॉडक्ट हा जो या मोटो खाली आम्ही स्टॉल लावणार आहे नाशिक, जळगाव, भुसावळ। तर वारलीचे एक स्पेशल स्टॉल लावणार आहे मी, त्याच्या सर्वेसाठी आम्ही आज भुसावळला आलेलो आहे। आणि MTRचे जितेंद्र चौधरी सर आहे, ते सुद्धा फ्रीलान्स आर्टिस्ट आहे। आमच्या दोघांच्या माध्यमातून आणि MTRच्या माध्यमातून आम्ही असे स्टॉल लावणार आहे आणि वारलीचा प्रचार पण करणार आहे, प्रसार पण करणार आहे आणि संगोपनही करणार आहे। तो सोबत प्रकाश पिठोले आलेले आहे। प्रकाश पिठोले आमच्या भुसावळला येऊन गेलेले आहेत आणि वारलीचे स्टॉलही लावलेले आहे। आमची फार जुनी ओळख आहे। धन्यवाद। आताच आपल्याला प्रकाश पिठोले यांनी वारलीच्या बद्दल आपल्याला सखोल माहिती दिली आणि तारपा नृत्य, मोर, पक्ष्यांचे आकार, पानांचे आकार, त्रिकोण, एक ग्राफिक उद्देश आपल्या या वारलीमध्ये असतो। ते आपल्याला प्रकाशने त्याच्या माध्यमातून त्याच्या मुखाने आपल्याला सांगितलेलं आहे। आणि मी प्रकाशला एक शेवटचा प्रश्न विचारतो की ही जी वारली चित्रकला आहे, ही वारली चित्रकला शाळेच्या लहान मुलांना किंवा इतरांना चांगल्या प्रकारे शिकवता आली पाहिजे व शिकली पाहिजे, याच्यातून तुझे कसे काही विचार आहे का त्याच्यामध्ये? हा ना, नक्कीच। आता तरुण जी येणारी नवीन पिढी आहे यांना जर आपल्याला जर खरा समाजाचं प्रबोधन करायचं असेल किंवा आपली संस्कृती, आपली परंपरा जर टिकवायची असेल तर ह्या नवीन मुलांना आपण एखादी कार्यशाळा किंवा प्रादेशिक मार्गदर्शन हे आपण त्या माध्यमातून देऊ शकतो। आणि त्याच्याबरोबर मूळ संकल्पना वारली चित्रकलेची काय आहे, त्याचे विषय कोणते आहेत, तर हे देखील आपण त्यांना समजून सांगू शकतो आणि त्याच्यातनं आपली ही कला आहे याचं संवर्धन केलं होईल, जतन होईल आणि ते पुढच्या पिढीला देखील त्याचं महत्त्व पटेल। वारल्यांच्या गावात आलेलो असून आम्ही एका जातिवंत वारलीने, वारली आर्टिस्ट म्हणजे यांची परंपराच या वारलीच्यासाठी वाहिलेली आहे। वडील, आजोबा आणि ही दुसरी तिसरी पिढी चाललेली आहे। आणि प्रकाशचं सुद्धा म्हणणं पडतं की ही वारली चित्रकला प्रसार व्हावा किंवा त्याला जतन व्हावं म्हणून मुलांना सुद्धा त्यांनी शिकवण्याचा एक मानस ठेवलेला आहे। आणि धन्यवाद प्रकाश, आम्हाला एवढी माहिती दिली। धन्यवाद। धन्यवाद।